तुम्हाला झटपट वेबसाईट बनवायची असेल तर फक्त लिहा इथं sites.new आणि एंटर करा. झाली वेबसाईट बनली. गुगलची वेबसाईट इथं रेडी आहे. आणि इथं तुम्हाला इथं वरती सर्वात तुमचं ब्रँडिंग नाव इथं लिहिता येईल. इथं ते ऑटोमॅटिकली दिसेल. इथं तुम्हाला पेजचं टायटल द्यायचं आहे किंवा टायटल द्यायचं आहे. तिथं इमेज टाकायची आहे का तुम्हाला हेड टाईप कसा पाहिजे तो इथं विचारतो तुम्हाला. बघा, कवर, लार्ज बॅनर, नुसता बॅनर, काय टायटल ओनली, तुम्हाला पाहिजे ते टाकता येईल. मी लार्ज बॅनर घेतला तर माझ्याकडे बॅनर असला पाहिजे. तर बॅनर तुम्हाला अपलोड करता, मी बॅनर निवडलेला आहे. मग बॅनर अपलोड करायचा, कुठून अपलोड करू? मी इथं अपलोड करतो. एक इमेज मी घेतली तर तिथं बॅनर टाकला बघा. इथं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लिहू शकता इमेजसाठी किंवा तुमचं आणखी ब्रँडिंग काय असेल ते. तर अशा प्रकारे टायटल तुम्हाला टाकता येत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली डिझायनिंग कसं करायचं आहे, कॉन्टेंट ब्लॉक कसा असला पाहिजे, असा असला पाहिजे, असा असला पाहिजे. वरती इमेज पाहिजेत, खाली कॉन्टेंट पाहिजेत का, एक साईडला इमेज पाहिजेत, दुसऱ्या साईडला कॉन्टेंट पाहिजेत का, तुम्हाला 2 इमेज किंवा 3 इमेज किंवा 3 कॉन्टेंट पाहिजे. जसं पाहिजे तसं तुम्हाला लेआउट तयार करता येईल. मी असं 3चं घेतलेलं आहे. एका ठिकाणी मी एमेलसाठी लिहिली, एका ठिकाणी मी क्लिक लिहिली, एका ठिकाणी मला अदर कोर्सेसचे कॉन्टेंट टाकायचे आहेत. एक कॉन्टेंट तुम्हाला मी टाकून दाखवतो. व्हिडिओ टाकता येईल, ड्राईव्हमध्ये असलेल्या कोणत्या गोष्टी टाकता येतील. तिथं प्रथम आपण इमेज टाकूया. तिथं डेस्कटॉपला एखादी इमेज माझ्याकडे असेल, ती इमेज मी इथं टाकलेली आहे. अशा प्रकारे इमेज टाकता येईल. व्हिडिओ टाकायचा असेल तर मला फक्त काय करायला लागेल, यूट्यूबवर जाऊन एखादा व्हिडिओ सर्च करावा लागेल. तिथलं मी एखादा व्हिडिओ आहे तसा घेतला, इन्सर्ट केला. तर व्हिडिओ इमेजेस तुम्हाला टाकता येतील. त्याच्यानंतर तुम्हाला टेक्स्ट पण टाकता येईल. जितका पाहिजे तेवढा टेक्स्ट टाकता येईल. इथं तुम्हाला काय टायटल द्यायचं तर टायटल लिहू शकता तुम्ही इथं एमएससाठी असंच लिहितो. किंवा आणखी काय लिहायचं असेल तर बघा, टायटल आलं, त्याच्याबद्दल अधिक माहिती आली, वरती इमेज आली, व्हिडिओ आला. अशा पद्धतीने याला डेव्हलप करता येईल. इथं तुम्हाला टायटलमध्ये तुम्ही एखादा टेक्स्ट लिहिला असेल, त्याचा तुम्हाला बोल्ड करायचा आहे, त्याचा रंग बदलायचा आहे, त्याचा रंग बदलता येईल. इथं मी रंग बदलला, तिची साईज वाढवायची, मी साईज वाढवली. तर सगळ्या गोष्टी अगदी वर एक्सेल पॉवरपॉईंटमध्ये आपण जसं इझिली वापरतो तसं इथं वापरता येणार आहे. तेच इथे टूल तुम्हाला दिसतील. तुम्हाला वाटले थोडं त्याला अस्पष्ट करायचं आहे तर अस्पष्ट करता येईल, डार्क करता येईल, लाईटनेस वाढवता येईल. खूप काही गोष्टी इथं आहेत. तर हे सगळे टूल तुम्हाला जसे तर तसे वापरता येणार आहेत. गुगल ड्राईव्हला असलेल्या जवळजवळ सगळ्या गोष्टी जसे तर तशा तुम्हाला तुमच्या वेबसाईटमध्ये ॲड करता येतील. तिथं असलेला गुगल शीट, तिथं असलेला गुगल डॉक, गुगल मॅप आहे तसं घेता येईल. कॅलेंडरवरती तुम्ही काही अपॉइंटमेंट सेट केलं असेल ते इथं घेता येतील. यूट्यूब तर मगाशीच पाहिलं आपण. तर अशा पद्धतीने गुगलच्या जवळजवळ सगळ्या गोष्टी इथं आपल्याला गुगल साईटवरती घेता येतील जसे तर तशा. गुगलचा एखादा फॉर्म बनवून बघा, ठेवा तुम्ही. तो फॉर्म तुम्हाला इथं जसं तसा घेता येईल. इथं मी फ्री वेबिनारचा फॉर्म, इथं फॉर्म आला बघा, तो या पद्धतीने तो तुम्हाला फॉर्म दिसतोय. अशा पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी ॲड करता येतील. फुल पेज घ्यायचं तर फुल पेज तुम्हाला घेता येईल. आपल्या हातात त्याला अलाइनमेंट कशी करायची आहे मी तर हा पेजमध्ये घेतो. आणि मोबाईल फ्रेंडली आहे. मोबाईलवर तुम्हाला सहजपणे हाताळता येणार आहे. हे पहिलं पान आहे. तर आपल्याला आणखी एकदा पान जर ॲड करायचं असेल तर कसं करणार, यात इथं पेज नावाचं बटन आहे. इथं होम पेज दिसतंय बघा. बाय डिफॉल्ट हे होम पेज असतं. याच्यामध्ये आणखी एक पेज मला ॲड करायचं आहे. तर इथं तुम्ही ॲड करू शकता न्यू पेज. त्या पेजला नाव द्या. आता बघ, दुसरं पेज आलं. या पेजवरती सुद्धा वरचं ब्रँडिंग सेम आलं. फुटर टाकलं असतं तर फुटरसुद्धा सेम आलं असतं. फुटरला शक्यतो तुमच्या डिटेल्स टाका, ॲड्रेस टाका, गुगल लोकेशन टाका, टायमिंग्स टाका. अशा गोष्टी फुटरला टाकता येतील. त्यासाठी फक्त तुम्हाला प्लस बटनावरती क्लिक करायचं आहे आणि फुटरला कोणकोणत्या गोष्टी टाकायच्या तुम्ही इथं डिसाईड करू शकता. इथं मी गुगल लोकेशन टाकतो. आपलं लोकेशन शोधा आणि इथं ॲड करून टाका. डायरेक्ट इथं लोकेशन आलं बघा. त्याच्या शेजारी तुम्हाला आणखी काय माहिती टाकायची तर टाकता येईल. अशा पद्धतीने फुटरसुद्धा प्रत्येक पेजवरती तुम्हाला दिसणारे बघा. एक फर्स्ट पेज आहे. फर्स्ट पेजवरती पण दिसते तुम्हाला आणि सेकंड पेजवरती सुद्धा तुम्हाला फुटर दिसतंय. अशा पद्धतीने फुटर पण टाकलं आपण. एक पेज पण क्रिएट केलं. तुम्हाला पाहिजे तेवढे पेजेस तयार करता येतील. तर ह्या पेजवरती तुम्हाला आणखी काय टाकायचं आहे तुम्ही डिसाईड करा. इतकी जागा आहे का, नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला किती जागा क्रिएट करता येईल. तुम्हाला इन्सर्ट बटनावर जायचं आहे. तुम्हाला इथं काय टाकायचं ते ठरवा आणि अशा पद्धतीने तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी टाकता येतील. मी पुन्हा एकदा इथं इमेज पॅटर्न टाकून घेतो. इथं एक इमेज टाकता येईल, इथे एक इमेज टाकता येईल, इथे एक इमेज टाकता येईल. अशा पद्धतीने इथं स्पेस तुम्हाला क्रिएट करता येईल. ओपन मोकळ्या जागेमध्ये तुम्ही डबल क्लिक केलं तर दाखवतो तुम्हाला काय काय टाकायचं आहे. तुम्हाला
HTMLचा कोड टाकता येईल, तुम्हाला गुगल ड्राईव्हमधले असलेला कॉन्टेंट टाकता येतील, तुम्हाला इथं डायरेक्टली इमेज अपलोड करता येईल. इथं बघा इमेज टाकता येतील, रेडी इमेज आहेत तिथल्या पण इमेजेस तुम्हाला घेता येतील ज्या इथं ऑलरेडी आहेत गुगल इमेजेस. हे आपण पी सीवरच्या घेत नाही आहोत, ऑलरेडी ज्या इमेज इथं आहेत सेव्ह केलेल्या त्यात आपण टाकलेल्या आहेत. तर अपलोड ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. या व्यतिरिक्त तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अपलोड पण करू शकता किंवा गुगलला असलेल्या इमेजेस आहे तशा पण घेऊ शकता. ही इमेज काय पुन्हा मला वाटत नाही आहे, तुम्ही काढून टाकली. तर अशा पद्धतीने गुगलची वेबसाईट तुम्ही बनवू शकता. फायनली त्याला आपल्याला पब्लिश करायचं आहे. पब्लिश केल्यानंतर तुम्ही त्याला नाव देऊ शकता. काय नावाने पब्लिश करायचं आहे त्याला मी सध्या आशादीप नावाने सेव्ह करायचा प्रयत्न करतो. तर त्यांनी घेतले बघा इथं, त्यांनी टिकमार्क दाखवला, हे नाव त्यांनी स्वीकारलेलं आहे. अदरवाईज थोडंसं चेंजेस त्यामध्ये करता येतील. ही माझी वेबसाईट आता पब्लिश झालेली आहे आणि आता त्याची लिंक मला शेअर करायची आहे. ते कॉपी करून ही लिंक जी आहे त्या अबाउटची गरज नाही आपल्याला, तरी पण मी अबाउट पेजवरती आहे म्हणून ती लिंक घेतलेली आहे. परंतु तुम्ही डायरेक्टली ती लिंक पाठवू शकता, शेवटचं अबाउटची गरज नाही. तो होम पेजवरती तुम्ही याल, ही लिंक तुम्हाला कोणत्याही पी सीवरती मोबाईलवरती इझिली ओपन करता येईल. आणि हीच लिंक आपण आपल्या व्हाईट लेबल ॲपमध्ये पण टाकू शकतो. आणि व्हाईट लेबल ॲपमध्ये आपल्याला अशा कोणत्याही लिंक्स टाकता येतील आणि लोकांना आपल्या वेगवेगळ्या ऑफर्स देऊ शकाल तुम्ही. तर ही बघा व्हाईट लेबल ॲपसाठी या ठिकाणी मला दाखवतो बघा, ही व्हाईट लेबल ॲप आहे. व्हाईट लेबल ॲपमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढ्या लिंक टाकून लोकांना सुविधा तुम्ही देऊ शकता. ह्याच्या काही ऑफर्स सध्या चालू आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. या व्यतिरिक्त बरेचसे सॉफ्टवेअरसुद्धा आहेत, हे तुम्ही बघून घ्या. तुमचं इन्स्टिट्यूट असेल तर इन्स्टिट्यूटला लागणारे काही बेसिक सॉफ्टवेअर 399 रुपये प्रतिवर्ष पद्धतीने संपूर्ण अटेंडन्स, म्हणजे तुमचे सगळे ब्रांचेस, तुमचे सगळे विद्यार्थी, त्यांचं अटेंडन्स, त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड, पॅरेंट्सला कम्युनिकेशन करणं, या सगळ्या गोष्टी फक्त 400 रुपयामध्ये, वार्षिक 400 रुपयामध्ये, किती विद्यार्थी असो, किती ब्रँच असो, सगळं तुम्हाला मॅनेज करता येईल. अशा पद्धतीने आणखी काही सॉफ्टवेअर्स आहेत, तुम्ही ते पहा. अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.